षटक पहिला पुढे हातात असतो म्हणजे संघ धावसंख्या संघ धावसंख्या ती 12 धावसंख्या 12 धावावर एक फलंदाज मात्र बाद झालेला आहे हनुमान चिंतूकरण पाटील यांना विनंती करतो आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं शेवटचे चेंडू सागर हा नौका गोलंदाज आला तो नौका फलंदाज शेवटचे चेंडू काय करतो धरणा संघाचा पाहायचा आहे सागर त्याच्याने लाभ केला मोठा घ्या पाय बघूया चेंडू थांबला नाही चेंडू येणार मला वाटतं आलेला आहे चेंडू 2 धावसंख्या पूर्ण संघ धावसंख्या 2 वरती संघ धावसंख्या पोहोचते ती 14च्या घरात पहिलं षटक संपतो मग पुढे 6 चेंडूचा खेळ संपतो आणि त्यामुळे 6 चेंडूमध्ये 14 धावा कोठून कार्य पावरच्या पहिल्या षटकामध्ये या धरणा संघाने तसेच प्रभाकर मंगला पाटील रंजन यांना सुद्धा विनंती करतो आमच्या हातीमध्ये यायचं आहे जबरदस्त आयोजन आणि सामन्याचे उडकटे पांढरे षटकार जमा पाटील तसेच गणेशेठ नारायण पाटील पंढरनाथ पाटील बाळराम पाटील यांचे आगमन झाले त्यांना सुद्धा विनंती करतो आमच्या हाती गोष्ट देऊन आसन ग्रहण करायचं आहे बघा दुसरं षटक गोल घेऊन येतो तो पाहायचा पहिलं षटक सांगतो पहिलं षटक मध्ये संपले आणि पहिल्या 5 षटकामध्ये कुठेतरी 14 धावावरून एक फलंदाज मात्र धरणा संघाचा बाद झालेला आहे पप्पी शाहीक सलामी आला फलंदाज पप्पी मध्ये शाहीक होतो ज्या पप्पीमध्ये एक पण चेंडू खेळला नाही तो पप्पीमध्ये कुठेतरी पहिला चेंडू खेळण्यासाठी होतो स्ट्राईक होतोय नॉनस्टॉप होतोय तो सागर गोलंदाज मोहन स्वतःचा पहिला संघ दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज मोहन एशियन डिजिटल याच्याकडून लागू पण पाहू शकता आपण मोबाईलद्वारे एक जबरदस्त आयोजन रंजन संघाकडून नव्या चांगला चेंडू लाभ केलाय आणि खेळ खेळायचा प्रयत्न करायला पाहिजे क्षेत्ररक्षणाने आणि पाहता बघा षटकार षटकारांमध्ये आपल्या वैयक्तिक खाते करतो पप्पी संघ धावसंख्या 6 वाढवतो संघ धावसंख्या पोहोचते ती 21च्या घरात 20च्या घरात 20 धावा फालकावं लागले पहिला चेंडू जोरदार पार केला फलंदाजाने तो जे पप्पीने एक झेल घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे तो क्षेत्ररक्षकाने कुठेतरी हा झेल मागत करतो का पाहिजे तुम्हाला पुन्हा एकदा पण मला पाडका चेंडू थांबला नाही चेंडू जर 1 बाजू 4 धावांसाठी षटकावर 24 धावा मध्ये एक फलंदाज बाद झाला म्हणजे चांगली फलंदाजी करते पप्पीने एक चौकारी षटकार रोखून 30 चेंडू चांगला पाकच चेंडू टाकला होता आणि हिट करायचा प्रयत्न होता आणि एक धाव चौथीवर कप भेटेल धरणा संघ धावसंख्या मात्र 1 वाढते संघ धावसंख्या पोहोचते ती 25च्या घरात 25 धाव फलकावं लागले 200 षटक पकडे चालू आहे आणि 200 षटक कुठे महागडे पडतो तिरडे संघाचा तो फक्त मोहन ज्याने वाटतं 3 चेंडू आपले फरक दिले आणि 3 टीममध्ये 11 धावा तब्बल दिल्या या षटकामध्ये या गोलंदाजांचा म्हणजे मोहन एकदा पुढच्या चेंडू कुठल्या पद्धतीने फेकतोय बबन मात्रे त्याने समालोचन कक्षामध्ये यायचं अतिशय चांगला चेंडू होता बघूया घाबरण्याची शक्यता परंतु नाही पुन्हा तो धावाचा प्रयत्न बघूया सफल करतो आणि पाहता 2 धावा पूर्ण संघ धावसंख्या 2 वाढते संघ धावसंख्या पोहोचते ती 27 धावा फलकावं लागलं
20 षटक वगैरे चालू आहे आणि दुसऱ्या पुढच्या चेंडू म्हणजे अंतिम 2 चेंडू बाकी म्हणजे पुढच्या चेंडू कुठल्या कोणी फेकतो हा गोलंदाज तो बाहेरचा तो म्हणजे मोहन सागरवाला. आता चांगला चेंडूला आत गेला चेंडू तो मिडो कुठे चेंडू येतो एक धाव घेतो निश्चितचा प्रयत्न पण एकच धाव समावेश चांगलं क्षेत्ररक्षण होते चांगली धावसंख्या पुढे 1 ने वाढते चांगली धावसंख्या पोहोचते ती 28च्या घरात 28 धाव पालकावं लागल्या 20 षटक वगैरे चालू आहे आणि अंतिम चेंडूमध्ये निश्चितपणे फेकते हा गोलंदाज मोहन त्यांनी खराब गोलंदाजी दर्शवली या संघासाठी हा गोलंदाज मोहन याने पुन्हा एकदा शेवटचा चेंडू थोडा हाताने सुटलेला गोलंदाजाच्या म्हणजे शेवटचा चेंडू लागण्यासाठी होते गोलंदाज एन करून गोलंदाजी करतो गोलंदाज मोहन तसेच रतन शेट पाटील रंजन यांना सुद्धा विनंती करतो पुण्याने आमच्या मंचावर यायचा पुन्हा जोरदार मारला काय बघूया जेल होतोय का षटकार होतोय चेंडू आणि जेल गाठ ऑलराउंडर 2 षटक संपले तर लक्ष द्यावं ऑलराउंडरने हॅलो मॅच नाही स्कोर क्या हाँ देखता है मैं पूछता है चलेगा कुछ साफ हो गया तिसऱ्या षटक घेऊन आला गोलंदाज महेश बघा महेश काय करतोय त्यावर अंकुश वगैरे पाहायचं 2 मात्र फलंदाज बाजूला धरणा संघाचे सलामीचे फलंदाज त्यामुळे तंबूच्या आश्रयात पहिला चेंडू मिथून याला तिथे चांगला चेंडू होता गट करायचा प्रयत्न होता मिथून याचा चेंडूमध्ये बाष्टी काढायला निर्धाव चेंडू सांगता येतो धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे ती 28 2-28 अशी धावसंख्या 30 षटक वगैरे चालू आहे गोलंदाज महेश याचा पुन्हा एकदा महेश आयडन ओरडून मारा करतो 5 पावांचा रन घेऊन गोलंदाजी करतो हा गोलंदाज महेश मारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता अतिशय चांगला चेंडू तरी ऑप्शन जाणारा चेंडू होता सोडून दिला बाबा मिथून चेचल करता प्रयत्न करायला पाहिजे फलंदाज मिथून याने वाटलं 2 चेंडू फूट होतो हा फलंदाज जातो म्हणजे मिथून बघा चांगली गोलंदाजी होतो आपल्या संघासाठी तसं कमबॅक करतोय गोलंदाजीमध्ये महेश पुन्हा एकदा महेश उंचावला गेलाय बघूया एक मोठा सोपा जयलेशेख टिपको आणि मोठा प्रभात धरणा संघाला भेटतो मिथून यांच्या रूपात दादा तिसरा फलंदाज बाद होतो धावसंख्या स्थिर धावसंख्या ती फक्त 28 नवीन फलक जातो निखिल कष्ट आहे का येतो सागर बघा सागर आणि निखिलाची जोडी मैदानामध्ये महेश लोक चांगले गोलंदाज होतो महेश आपल्या संघासाठी त्याने 3 चेंडू फेकले आणि त्यामध्ये 1 फलंदाज बाद केला पुढचा चेंडू चांगला शार मार फटका चेंडू पॉईंट केली जातो एक धाव तो पूर्ण करतो दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे
आणि एक धावसंघ एक ने वाढतो संघ धावसंघ 29 घरात 29 धाव पालकावला 3 फलंदाज बाद झाले 30 षटक मात्र प्रगती चालू आहे हा गोलंदाज महेश याचा सकाळ सातारा दुसरा सामना आपण पाहतो तो म्हणजे तुरगाव बचत धरणांच्या दरम्यान पहिला सामना विजयी झालेला आहे तो म्हणजे थानसर संघ अति चांगलं जोरदार अपील करतोय यष्टीरक्षक आणि अपीलामध्ये दाद दिलेले आहे आणि कुठेतरी चौथा आदरा बसतो निखिलाच्या रूपात बघा पंचांचा काय दिशेने येतो तो नाही निर्धार सांगतो धावसंख्या स्थिर आहे धावसंख्या ती 29 तब्बल 5 चेंडू फेकल्यामध्ये स्कोर समजा 5 चेंडू फेकले होते गोलंदाजाने 5 चेंडू मध्ये एकच धाव दिली आहे पुन्हा चांगला शे मारला फटका वाढीस मिडांकडे एक धावता पूर्ण करून दुसऱ्या धावचा प्रयत्न बघा पण एकच धाव समाधान मानतो हा फलंदाज मध्ये निखिल संघ धावसंख्या 1 ने वाढते संघ धावसंख्या 30 तब्बल 18 चेंडूचा खेळ संपले आणि 18 चेंडू मध्ये कुठेतरी 30 धाव उभारल्यात या धरणा संघाला तर 15-20 धावा जमाव्या लागतील या पूर्व संघापुढे धरणा संघाला पण त्यांच्यामध्ये चांगलेसे अष्टगुण फलंदाज आहेत तर नक्कीच आपण 15-20 धावा जमाव्या लागतील या शेवटच्या षटकामध्ये आणि शेवटचं षटक आपण निमित्त पाहतो एक हाणामारीचा षटक असतो आणि या षटकामध्ये नक्कीच हाणामारी करावी लागेल ते म्हणजे सागर आणि निखिल याला बघूया चौथा गोलंदाज कोण वापरतोय पूर्व संघाचा अंतिम षटक 3 षटकाचा खेळ संपले आणि 30 षटकामध्ये धावसंख्या 30 रमेश ऐकला होतो निखिल तर चौथा नौका गोलंदाज येतो तुर्बे संघाचा नवनाथ बघूया काय करतो अंतिम चेंडू हाणामध्ये षटक ज्या नवनाथ याच्या जिम्मेदारीला षटक फेकण्याची आणि जिम्मेदारीला निखिल आणि सागरच्या पुढे धावा उभारावे लागतील आता पण 15-20 धावा येणाऱ्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये केले होतील कुठे चौकारून षटकावर ठोकावे लागतील या फलंदाजाला तो म्हणजे निखिल आणि सागरला या पुढचा चेंडू महेश याचा नवनाथाचा अतिशय चांगला चेंडू होता निखिल मात्र चेंडू बीट करतोय कुठेतरी धावसंख्या मात्र थांबलेली दिसते धरणा संघाची धावसंख्या होती फक्त 30 धावा 30 धावा फलकावर लागल्या 4थं षटक वेळ चालू आहे गोलंदाज नवनाथाचं पुढचा चेंडू निखिल याचा चांगला चेंडू कट केला का गोलंदाजीमध्ये पण एक धाव मात्र रोखू शकत नाही आणि बात किती अस्वस्थ दाखवतोय या धावण्यामध्ये हा निखिल ज्याने अतिशय वेगाने धावायला पाहिजे होतं आणि याच्या षटक मात्र बाद होतोय निखिल 5 हात बसतो धरणा संघाला धावसंख्या आहे ती मात्र 30 धावा अंतिम 4 चेंडू बाकी आहे अंतिम 4 चेंडूवर काय करतो हा नौका फलंदाज मागच्या अभ्यास स्कोअर 8 चेंडू फेकलेत आणि त्यामुळे 8 चेंडू मध्ये फक्त 2च धाव झाल्यात या धरणा संघाचे म्हणजे काही खराब फलंदाज दर्शवतात धरणा संघ आपल्या ओंगामुळे ते पाहतोय आपण पुन्हा एकदा सागर बघूया येणाऱ्या चेंडूवर काय करतो नवनाथाच्या अतिशय चांगला चेंडू होता आपलं जाणारा चेंडू होता थोडीशी चेंडूने उसणी गेली आणि चोख पद्धतीने देतोय 101 चौक काम करतोय निर्धाव चेंडू सांगतो होते त्यानंतर तिसरा निर्धाव चेंडू फेकतोय हा गोलंदाज नवनाथ धावसंख्या मध्ये अर्ध थांबलेले धावसंख्या आहे ती 4 बाद 30 धावा आपल्या वाटत चतुर्थ पहिल्या षटकामध्ये चांगले असे हाणीमारी केली तर वाटत 50-60 धावा करू शकतात पण चांगली गोलंदाजी दर्शवली या गोलंदाजांमध्ये तुर्बे संघाच्या गोलंदाजाने पुन्हा चांगला चेंडू होता आपला 20वा चेंडू देत होतोय आता मात्र 2 चेंडू बाकी आहेत या शेवटच्या षटकामधल्या म्हणजे खराब गोलंदाजी करतोय हा सागर आपल्या धरणा संघासाठी पुन्हा एकदा गोलंदाज नवनाथ 5वा चेंडू टाकण्यास सज्ज होतो ते चेंडू लाभ केला बघूया गेल होतो का जल मात्र डावत दुसऱ्याचा प्रयत्न बघूया आणि पाहता 2 धावा सागर पूर्ण करतोय संघ धावसंख्या 2 ने वाढते संघ धावसंख्या होती ती 32 घरात 32 धावा शेवटचा चेंडू चौथ्या षटकातला फेकतोय तो गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करतोय लेफ्ट हँड जाणारा चेंडू होता नक्कीच चेंडू त्याच्या पॅडवर आलो आणि कुठेतरी 1 धाव मध्ये व्हायची सुरुवात भेटते षटक संपतोय 4 षटकांचा खेळ संपले पण तब्बल 24 चेंडूचा खेळ संपले आणि तब्बल 24 चेंडू मध्ये धरणा संघ धावसंख्या उभारली होती 33 धावांनी 34 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते तुर्बे संघापुढे
पंढरप मालेकर धरणा यांना सुद्धा विनंती करतो आणि व्यासपीठ राहायचं आहे. तसेच चंद्रकांत मडी धरणा यांना सुद्धा विनंती करतो. तसेच बाबुराव कालेपाटील यांना सुद्धा रंजन यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. म्हणून 4 षटकांचा खेळ संपला आणि तब्बल 4 षटकामध्ये धावसंख्या झाली होती 33 आणि 34 धावांचं आव्हान ठेवलं आहे या तुर्बे संघाला धरणा संघापुढे. गोवर्धन मात्र खुतारे यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. पाच धावा. जो नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर जो गोलंदाज आहे ते भरोसा दर्शवला प्रदेश संघाच्या कर्णधारानं तो नक्की सफल लिहिण्यात पाहतोय. प्रदेश संघात 34 धावांचा पल्ला गाठायचा जिंकण्याचा प्रदेश संघाला मुकुंद पाटील रंजन हॉस्पिटलचे मुकुंद पाटील रंजन नक्कीच आज कांग्रेस पक्षी ताकद आदमी कहात काँग्रेस के साथ नक्कीच आज चांगली साथ असेल. ग्रामस्थ मंडळ रंजनच्या माध्यमातून अनेक मान्यवरांची मांडली आज या मंचावरती असेल. कारण सायंकाळच्या सत्रामध्ये मान्य श्री RC गरब अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी यांचं नक्कीच आगमन असेल, शुभ आगमन असेल. अनेक काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आमचे सन्माननीय मान्य श्री जनार्दन पांडुरंग पाटील यांच्या आखेला धावून सरपंच बोगा पंचायत रेंजर आणि संचालक अर्बन बँक पनवेल यांचं नक्की विशेष सहकार्य आज शुभेच्छा पाहतो. आणि पूर्ण यंग ब्रिगेड जय दुर्गा क्रिकेट संघ रेंजर याच्या माध्यमातून बंबर शुभेच्छा पाहत आहे. पहिलं सत्र संपलं गेलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा. 34 धावांचा पल्ला गाठण्यासाठी पूर्ण संघ सज्ज. पहिली सलामी जोडी फलंदाजीच्या मार्गावर महेश आणि महेश दोन महेश असे फलंदाज आपण फलंदाजीच्या मार्गावर पाहतोय. गोलंदाज तयार मिथून पहिला गोलंदाज पहिला चेंडू आक्रमण केलं. पहिला चेंडू 6 धावांसाठी विचार केला तर आक्रमक फलंदाज महेश यांना रोट धारण केला. धारण करणं अत्यंत गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजात अटॅक केला तर येणारा गोलंदाज ऑटोमॅटिकली अंडर प्रेशर गोलंदाजी करतील असं म्हणणं या फलंदाज महेशचं पाहतोय. दुसरा फलंदाज महेश आपण फलंदाजीच्या मार्गावर पाहतोय. एक महेश धवने ने एक महेश स्ट्राइकला महेश बाहेर जातोय. महेश धवने यांना नक्कीच नाशिकला फलंदाज पाहतोय. राहतो मोड विकेट मारा करता गोलंदाज चांगला चेंडू पाहतोय. अटॅकिंग मारा क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र झेल पकडणं अत्यंत गरजेचं होतं कारण महेश बाहेर हा फलंदाज घातक आहे. याच्या माध्यमातून विस्फोटक खेळ होईल यात कारणमात्र शंका नाही आहे. तो बाबांचा विचार केला तब्बल 3 गाडी घेणार. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 20 का दम 12 आपण धावसंख्या पाहतोय. दोन्ही धावसंख्येमध्ये पराभव करताना पूर्व संघ पाहतोय. ज्या रीतीनं पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या पहिल्या संघाच्या त्यामध्ये मोठं जवळ पडला जातोय. चांगला ब्रँडेड फटका 6 धावा. शिवाजी पाटील धरणा याला सुधारण्यानंतर अध्यक्ष मंडळाचे शिवाजी पाटील धरणा नक्कीच 16 आकडा बाबा 16 2016 अत्यंत संघर्ष मिळाला. 2016 मध्ये 16 पिक्चर त्यानंतर नोटाबंदीचा कायदा सगळ्यांनी उपयोगाला चांगला फटका लागू पडतोय. क्षेत्ररक्षक सज्ज असेल. एका भागाला संघ जाऊन पोहोचतो तब्बल 17 धावांचा मुजरा केला. नक्की 17 नोव्हेंबर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं निधन महाराष्ट्रासाठी काला दिवस. 17चा आकडा आपण फलंदाजीच्या मार्गावर मारा करताना पूर्व संघाच्या माध्यमातून पाहतोय. गोलंदाज तयार 5 चेंडूचा खेळ 17चा खतरा कोणा संघावर मंत्रालय एका बाजूला धरणं दुसऱ्या बाजूला पूर्व संघ चांगली
नक्कीच तुर्भेज संघाला नक्कीच कबड्डीची घंटी असेल. मात्र गोलंदाज पहिला गोलंदाज मिथिन देईल पहिली सफलता दुर्गा संघाला अत्यंत कामयाबी देईल. मात्र येणारा गोलंदाज दुसरा गोलंदाजच्या मार्गावर अक्षय व गोलंदाजाला भौतिक क्षय भौतिक रोग भौतिक पाबंदी लावणं अत्यंत गरजेचं आहे. पहिला गोलंदाज काम समान केलाय भूसरचा पहिला मोहरा बाद झाल्यानंतर आईला दुसरा गोलंदाज अक्षय सन्मानित पाहुणे शिवाजी पाटील साधांचा शुभेच्छा माध्यमातून सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी चांगला चटका स्टँडिंग क्षेत्ररक्षण दाखवता येते. मात्र दोन्ही संघ धावांचा यांच्याकडून शिवाजी पाटलाचा सन्मान होता. पुष्पदेवच्या देव आणि शिवाजी क्षेत्र मान्यांचं स्वागत होतं. शिवाजी पाटलाचा किस्सा माहिती शाल देऊन त्यांच्या शुभेच्छा माध्यमातून सहर्ष स्वागत केलं. चांगला चटका केल्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि प्रयत्न चांगला शिवला जातो 4 धावांसाठी. अतुल म्हात्रे सर्व मिनी कमांडर यांच्या शुभेच्छा माध्यमातून सहर्ष स्वागत. मूर्तीलाल कीर्तिमान छोटा टॅग बरकामाता आज यांच्या माध्यमातून कमांडर दर्शक सला फटका षटकार साधावा. पुढचा सामना असेल किरवली पी बनाम रोहिंजन संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण समालोचक कक्ष समोर यायचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 28 धावा. 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र सफल होतोय. क्षेत्ररक्षक तैनात होता. एका धावेनं संघ जाऊन पोहोचतो तब्बल 29 धावा धावफलकावरती. 34चा आकडा आजमावताना असतो. मात्र 5 धावांची गरज जिंकण्यासाठी अजूनपर्यंत आपण तुर्भेज संघाला बाध्य आहे. तर ज्या रीतीनं सामन्यामध्ये पूर्णतः शिरकाव करताना आपण फलंदाजीच्या मार्गावर तुर्भेज संघ बाध्य. चांगला देखना फटका बाध्य आहे. लॉंगॉनच्या दिशेनं चेंडू जातोय सीमा पार 4 धावेसाठी. नक्कीच पाहुणे गोलू नारायण पाटील यांचे शुभ असते. रोहिंजन बनाम खेळले असा पण सामना बाध्य आहे. तो सामना जिंकलाय तुर्भेज संघाला दिलेली बॉलिंगची स्टार्ट. तुर्भेज संघाने दिलेलं फलंदाज स्टार्ट अति चांगला. तर किरोली संघाने नाणेफेकीचा टॉस जिंकलाय. आपला निर्णय तरी सांगायचा आहे. डीजे हिरो महेश धावणे 27 धावांची खेळली आणि 1 धाव देत 2 फलंदाजांची नांगी तोडणारा 2 धावांमध्ये 1 फलंदाजांची नांगी तोडणारा महेश धावणे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चांगली आपण दुहेरी कामगिरी या खेळाडूच्या मध्ये पाहतोय. गोलू नारायण पाटील यांचे शुभ असते. अष्टपैलू खेळाडू महेश धावणे या खेळाडूच्या नक्कीचा गुणगौरव केला जाईल. भविष्यामध्ये शुभ असते. नक्कीच अष्टपैलू खेळाडू आपण विचार केला तर महेश धनवे या नक्कीच गोलंदाज आणि फलंदाजाचा गुणगौरव केला जाईल. कारण 27 धावांची अजरामर खेळी आणि 2 धावा देत 1 फलंदाजाची नांगी तोडणारा महेश धनवे हा नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. नक्कीच आमचे गोलू पाटील याचे शुभ असते. नक्कीच गुणगौरव केला जाईल. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन तर पुढचा सामना असेल रोहिंजन बनाम किरोली. अतिशय देखणा सामना प्रेक्षकांसाठी मेजवानी. तशाच वसंत पाटील किरोली हे सुद्धा आमच्या अतिथी करण्यात असलेले आहेत मान्यवर. तसेच आमचे एपिसोडचा एक बुलंद आवाज
अतुल म्हात्रे यांचे सुद्धा आगमन झालेले आहे आमच्या समालोचकसाठी. त्यांचे सुद्धा आम्ही ते अतिशय स्वागत करत आहोत. जबरदस्त आवाज मास्टर जय दुर्गा क्रीडा व ग्राम विकास तरुण मंडळ रोहिंजन आणि जय दुर्गा क्रिकेट संघ रोहिंजन